टेंभुर्णी पंचायत समिती ही एससी महिलेसाठी राखीव असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने डिंपल संदीप साळवे यांनी माढा तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा बोबडे गटप्रमुख ऋषिकेश बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला। सर्वसामान्यांच्या हितासाठी गोरगरीब जनतेसह शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे डिंपल साळवे यांनी व काँग्रेसचे नेते ऋषिकेश बोबडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। पाहूयात ते काय म्हणाले। या भारताच्या इतिहासात जर पाहिलं गेलं तर काँग्रेस हे जो पक्ष आहे हा चळवळीचा पक्ष आहे आणि या पक्षातून कुठलाही जाती धर्म कधीही या पक्षाने पाहिला नाही। सर्व लोकांना समभावनेने पुढे न्यायचं काम ह्या पक्षाने केलेलं आहे आणि आज आपण देशात पाहतोय विकासाच्या बाबतीत काँग्रेस पक्षाने या भारतामध्ये अनेक प्रकल्प उभा केले, अनेक धरण उभा केले, अनेक विविध प्रकारच्या केंद्रीय व शासकीय महाराष्ट्र शासकीय स्कीम तयार केल्या। त्या स्कीम आता हे बीजेपी पुढे चालवत आलेला आहे आणि तसं पाहता या माढा तालुक्यामध्ये आणि टेंभुर्णी शहरामध्ये पाहता आज आमचे चुलते ॲडव्होकेट कृष्णदादा बोबडे यांनीही काँग्रेसची धुरा खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळलेली आहे आणि ज्या वेळेस एखादं कुटुंब एका पक्षामध्ये काम करत असतं आणि त्या पक्षाचे विचार त्याच्यामध्ये मनामध्ये रुजलेले असतात आणि तेच विचार माझ्या मनामध्ये रुजलेले आहेत। मी या माढा तालुक्याचा काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष राहिलेलो आहे आणि निश्चितच टेंभुर्णीसारख्या शहरामध्ये आम्ही बोबडे गट म्हणून कुठलाही निधी न आणता टेंभुर्णी शहरातील अनेक प्रश्न आम्ही विविध प्रकारचे प्रश्न स्वखर्चाने असेल लोकसहभागातून असेल आम्ही मार्गी लावलेले आहेत। आज आम्ही टेंभुर्णी मुस्लिम कब्रस्तान पाहता एकदम तालुक्यातलं अतिशय सुंदर कब्रस्तान, आज त्या कब्रस्तानला 25 ते 30 लाख रुपये आम्ही लोकसहभाग व आमच्या गटातून आम्ही तयार केले। गावातील 50-60 वर्षाचे गावातील काही रस्ते जे नवीन वसाहत तयार झाले तिथले रस्तेही आम्ही त्या पद्धतीने केलेले आहेत। त्या पद्धतीनं तो विकासचा अजेंडा आणि जातीवाद हा संपुष्टात आणून तो आम्ही टेंभुर्णी किती काँग्रेस एकीकडे विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय, दुसरीकडे काँग्रेस आय पक्ष तालुक्यामध्ये किती उमेदवार उभे केले तुम्ही माढा तालुक्यामध्ये? आता मी काँग्रेस आय तालुक्याचा पक्ष माजी तालुका अध्यक्ष आहे त्यामुळे मी माझ्या टेंभुर्णी गण हा मी माझा वैयक्तिक स्वतः लढवतोय। बाकीच्या गणातली साधारण काय पार्श्वभूमी काय, किती जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला? आता मला ते माहीत नाहीये, ते अजून दाखल करणार आहेत। मला वाटतं अकोले गण असेल, बेंबळे गण असेल आणि पिंपळ ते गण असेल, पण टेंभुर्णीच्या गणाचा हा आम्ही पहिला आणि प्रथमच अर्ज दाखल केला। एकीकडे सत्ताधारी पक्षाचं तुमच्या पुढे आव्हान असणार आहे, कसं पाहता? एकीकडे कमळ आहे, घड्याळ आहे, तुतारी आहे, अशातच पंजा? 100%, कारण की पंजा हा लोकांपर्यंत बाजूला गेला होता पण लोकांच्या मनातून आणि हृदयातून गेलेला नाहीये। फक्त आम्हाला त्याची जागृती करायची आहे आणि तो दिवा पेटवला की तो दिवा उजेड देतोच, हे 100% खरं आहे आणि तो दिवा उजेड देणार, त्यात तीळ मात्र 100% काही शंका नाही।